यानंतर बघूया धारावीच्या पुनर्विकासावरून उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये सुप्त संघर्ष तर पेटला नाही ना, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। कारण एकीकडे शरद पवारांनी धारावी पुनर्विकासावरून मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी धारावीच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे। ठाकरे पवार आमने सामने। धारावीवरून सुप्त संघर्ष। उद्धव ठाकरे आणि शरद पवार महाविकास आघाडीतील दोन प्रमुख नेते, पण गेल्या काही दिवसांपासून या नेत्यांमध्ये बेबनाव असल्याची चर्चा रंगली आहे। मुंबईतल्या धारावी पुनर्विकासावरून ठाकरे पवारांमध्ये सुप्त संघर्ष पेटल्याचं बोललं जात आहे, कारण उद्धव ठाकरेंनी या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे। कोणाची भूमिका काय असावी त्याच्यापेक्षा माझी भूमिका स्पष्ट आहे। मी धारावीच्या विकासाआड आलेलो नाही। धारावीकरांना तिथल्या तिथेच घर हे मिळालंच पाहिजे, ही आमची आग्रहाची मागणी आहे। आणि धारावीतल्या लोकांना अपात्र ठरवून मुंबईमध्ये एका धारावीच्या 20 धाराव्या करण्याचा डाव जो आत्ताचं जे मिंदे सरकार करते आणि त्याच्या अदानींच्या मार्फत करते, तो आम्ही काय होऊ देणार नाही। 25 वर्ष महापालिकेत सत्ता तुमची होती, 2.5 वर्ष तुम्ही मुख्यमंत्री होतात। धारावी झालीच कशी? धारावीत आमचा जो गरीब मजदूर एका दुरावस्थेत राहतो, याला जबाबदार उभाटा सेना आहे। मतांच्या राजकारणासाठी या 25 वर्ष महापालिकेत सत्तेत असताना या सगळ्या वस्त्या बसल्या आहेत। गेल्या आठवड्यात शरद पवारांनी 2 वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। पहिल्या भेटीत मराठा आरक्षण, दुधाच्या दरवाढीसह विविध विषयांवर चर्चा झाल्याचं बोललं गेलं, पण शनिवारी झालेल्या भेटीचा चर्चेचा तपशील बाहेर आलेला नाही। दरम्यान पवार शिंदे भेटीत धारावी पुनर्विकासावर अदानी समूहाच्या प्रतिनिधींनी प्रेझेंटेशन दिल्याची चर्चा रंगली होती। त्याविषयी उद्धव ठाकरेंना विचारलं असता त्यांनी हे खोचक उत्तर दिलं। त्या बैठकीत मी तर नव्हतो, त्याच्यामुळे त्या बैठकीबद्दल स्वतः पवार साहेबच आपल्याशी बोलू शकतील। एकीकडे धारावीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे, तर दुसरीकडे शरद पवारांनी सूचक मौन बाळगलंय। शरद पवारांची गौतम अदानींशी असलेली मैत्री सर्वश्रुत आहे। हिंडनबर्गनं अदानी उद्योग समूहावर आरोप केल्यानंतर राहुल गांधींनी अदानींवर टीकेची राळ उठवली। संसदेतही अदानी समूहाच्या चौकशीची मागणी त्यांनी केली। एकीकडे काँग्रेसनं अदानींवरून मोदींना टार्गेट केलं असताना दुसरीकडे शरद पवारांनी अदानींची बाजू घेतली। त्यामुळे अदानींच्या मुद्द्यावरून इंडिया आघाडीतले मतभेद झपाट्यावर आले। एवढंच काय, पण 2 वर्षापूर्वी बारामतीतल्या एका कार्यक्रमासाठी गौतम अदानी यांनी हजेरी लावली। त्यावेळी अदानींच्या वाहनाचं सारथ्य आमदार रोहित पवारांनी केलं। अशी फक्त चर्चा आहे, त्याच्यामध्ये कुठलाही अधिकारी नव्हता। महाराष्ट्राच्या हिताची, आरक्षणाची, शेतकऱ्याच्या हिताचे काही महत्त्वाच्या गोष्टी तिथं चर्चेत आलेल्या आहेत आणि या बाबतीत स्पष्टीकरण आदरणीय पवार साहेब आणि मुख्यमंत्री साहेब स्वतः देऊ शकतात। त्यामुळे उगाच हवेतल्या चर्चेवर आपण विश्वास किती ठेवायचा याचाही विचार सगळ्यांनी केला पाहिजे। एकीकडे शरद पवार आणि अदानींची मैत्री, तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी अदानींविरोधात शड्डू ठोकलाय। खरं तर गेली वर्षी उद्धव ठाकरेंनी धारावीच्या मुद्द्यावरून अदानींच्या कार्यालयावर मोर्चा काढला। धारावीकरांना 500 स्क्वेअर फुटाचं घर मिळावं अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली। तसंच अदानींना देण्यात येणाऱ्या TDRवर सुद्धा उद्धव ठाकरेंनी सवाल उपस्थित केला। त्यामुळे धारावीच्या मुद्द्यावरून ठाकरे आणि पवारांमध्ये सुप्त संघर्षाची चर्चा रंगली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।